नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। माझ्या हातात एक पुस्तक आहे आणि याच पुस्तकाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। पुस्तकाचं नाव आहे आणि राजू झाला बिझनेसमन। खाली लिहिलंय नोकरीपेक्षा व्यवसाय करा। बरं, ही वाक्य कोणाची आहेत तर डॉक्टर सुरेश हावरे सरांचे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं काम आहे। पण आज आपण डॉक्टर सुरेश हावरे यांच्यासोबत बोलणार आहोत पुस्तकाविषयी। लेखक सुरेश हावरे यांच्यासोबत आपण बोलत। सर, खूप खूप स्वागत तुमचं। धन्यवाद सर, विषय खूप वेगळा आहे, पण त्यातलं पहिलं पान उघडल्यानंतर मला असं जाणवलं की मराठी व्यक्तीविषयी बोलायला हवं। तर मराठी माणसाने बिझनेस करावा असं तुम्हाला का वाटतं? असं मी लहान असताना एक म्हण ऐकली होती की उत्तम शेती, मध्यम नोकरी, कनिष्ठ व्यापार। आता जी परिस्थिती मला दिसते आहे ते शेतीमधून फार काही उत्पन्न मिळतं असं नाही आहे। लोक उत्पादन काढतात पण उत्पन्न नाही मिळत। नोकऱ्या कमी कमी होत चालल्या। आरक्षणाचे किती लढे लढले तरी नोकऱ्यात जर नसल्या तर उपयोग काय? मला एकदा ॲडव्होकेट शशिकांत पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष, त्यांचं आयुष्य आरक्षणाच्या लढाईमध्ये गेलं, ते एकदा मला भेटायला आले आणि ते म्हणाले की आपण आता असं करूया की उद्योग फोरम तयार करूया। आणि त्यांनी मराठा बिझनेसमॅन फोरम सुरू केला। त्या फाउंडेशनला मी पण होतो आणि मी त्यांना सहज विचारलं की तुमचं आयुष्य आता आरक्षणात गेलं, तुम्ही आता उद्योग कसं काय? तर ते म्हणाले की अरे नोकऱ्या आहेत कुठे? नोकऱ्याच नाहीत तर आरक्षणाचा उपयोग कोणाला होणार? आणि म्हणून लॉंग टर्मसाठी आपल्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहतो आणि तो म्हणजे उद्योग करण्याचा। आणि म्हणून मला असं वाटलं की महाराष्ट्रात आणि मराठी माणसांमध्ये उद्योजकतेचं हे जे वारं आहे हे पसरलं पाहिजे। आता उद्योग केला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। नोकरीमध्ये ना तुम्हाला मोठं होण्याची चान्सेस आहेत, पण त्याला एक लिमिट आहे। उद्योगामध्ये मोठं होण्याला लिमिट नाही आहे। तुम्ही अनलिमिटेड मोठे होऊ शकता। तुमच्यामध्ये ॲम्बिशन असली पाहिजे आणि ॲम्बिशन नसेल तर मग मनुष्यत्वच काय आहे याचं? आणि म्हणून उद्योग केला पाहिजे। हा सदा सर्वदा टिकणारा आणि पुढच्या जनरेशन्सला कामी येणारा हा एक मार्ग आहे। बाकी लोक बघा ना, म्हणजे मी जेव्हा जैन, माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांची एक संघटना आहे जितो, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन। तर आपल्या देशामध्ये 0.1% लोकसंख्या असेल जैनांची, पण आपली 50% जास्त इकॉनॉमी जैन कंट्रोल करतात। यांच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। म्हणजे त्यांचं नेटवर्किंग जे आहे आपसातलं ते घेतलं पाहिजे। म्हणजे आता आपला जो मराठी बाणा होता तो शूरवीराचा, लढवय्याचा, तो एकेकाळी उपयोगाचा होताच, पण आता आपण काळानुसार बदललं पाहिजे असं मला वाटलं। आणि म्हणून मी गेले 15 वर्ष प्रयत्न करतो आहे की आता आपण उद्योजक झालं पाहिजे। आम्ही लहानपणापासून बघतोय मराठी उद्योजक म्हटलं की काही मोजकीच नावं आमच्या समोर येतात। ती लिस्ट वाढायला हवी असं आम्हाला सुद्धा वाटतं। पण मग मराठी माणूस उद्योग करण्यामध्ये किंवा उद्योजक बनण्यामध्ये कुठे नेमका कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? मी ना गेली 15 वर्ष अभ्यास करतो आहे या विषयाचा आणि मला असं जाणवलं की मराठी उद्योजक आहे ना, हा पहिल्या पिढीचा उद्योजक आहे। म्हणजे तो काही पिढीजात उद्योजक नाही आहे। इज द फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन। त्याला घरात, कुटुंबात किंवा त्याच्या समाजात मार्गदर्शन उपलब्ध नाही आहे। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हा संघटित पण नाही आहे। म्हणजे मार्गदर्शन घरातून मिळालं, जसं बिझनेस ॲटमॉस्फिअरचे फॅमिलीज जे असतात त्यांना घरातूनच मार्गदर्शन मिळतं आणि त्यांना समाजातून पण मिळतं आणि ते संघटित असतात, त्याच्यामुळे संघटनेकडून पण मिळतं। तर या तिन्ही गोष्टींचा अभाव मराठी भावविश्व जर बघितलं तर तो आपल्याला जाणवतो। आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत आणि ती एक इकोसिस्टम जी आहे बिझनेसची, ती जर तयार झाली तर मराठी माणूस उद्योगात टिकेल, वाढेल आणि मोठा होईल।
तुम्ही आत्ता म्हणालात की हे सगळं कुटुंबातून मिळत आलेलं आहे. बिझनेसमॅन म्हटलं तर मारवाडी, जैन, गुजराती या लिस्टमध्ये मराठी माणसाला यायचं असेल तर संस्कारातनं सुद्धा या सगळ्या गोष्टी यायला हव्यात. कारण बिझनेस करायचा म्हटलं एखाद्या मराठी तरुणाने की आधीच कुटुंबातनंच त्याला आधी मागे घेतलं जातं की एवढा पैसा कुठून आणणार, कसं करणार. बरोबर बरोबर. हा खरं बेसिक प्रश्न आहे आणि मी याच्यावर एक 15 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. आणि मी बिझनेसमन बघितले सगळे आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाने दुसऱ्यांचाच पैसा वापरलेला आहे. धीरूभाई अंबानींचं उदाहरण मी नेहमी देतो. धीरूभाई अंबानींचे वडील शाळा शिक्षक होते. त्यांच्याकडे काही खूप पिढीजात संपत्ती उपलब्ध होती आणि धीरूभाईंना ती मिळाली आणि बिझनेस सुरू केला असं नाही झालं. धीरूभाई पेट्रोल पंपावर पेट्रोल वितरणाचं काम करायचे आणि मग बिझनेस एवढा डेव्हलप केला की पेट्रोल पंपाचं वितरण ते करायचे. कपड्याचे गठ्ठे वाहणारा माणूस आणि शेवटी कपड्याची इंडस्ट्री तयार करणारा हा माणूस झाला. तर हा स्वयंप्रेरणेने झाला. आणि असं प्रत्येकाला होता येतं. बिझनेस करायला ॲटिट्यूड लागते, बिझनेस करायला पैसा लागत नाही. पैसा आजूबाजूला खूप उपलब्ध आहे. तो दुसऱ्यांचा पैसा तो तुमच्याकडे कसा आणायचा हे कौशल्य आहे. हे मी त्या पुस्तकांमध्ये दिलं होतं. आणि मला असं जाणवलं त्याच्यानंतर बरेच लोक उद्योगात यायला लागले. आता आपल्याला उद्योगाची परंपरा आहे. किर्लोस्कर आपल्या इथे झालेत, आपल्या इथे बेडेकर झाले, दांडेकर झाले, वीणा पाटील आहेत, केसरी भाऊ पाटील आहेत, आपले हनुमंतराव गायकवाड आहेत. असे अनेक म्हणजे रोल मॉडेल्स आपल्याकडे आहेत आणि मी ते उभे केलेत रोल मॉडेल्स, ज्यांनी शून्यातून उद्योग आणि विश्व उभं केलेलं आहे. मग लोकांना ते जाणवायला लागलं. पण तरी काही ठिकाणी अडचणी लोकांना यायला लागल्या आणि म्हणून मी हे दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे की आणि राजू झाला बिझनेसमॅन. तर हे स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये आहे आणि एक इंटरेस्टिंग स्टोरी राजूची त्याच्यात तयार करण्यात आलेली आहे. तो मुंबईतले सगळे मार्केट बघायला जातो आणि प्रत्येक मार्केट बघितल्यानंतर त्याला एक आश्चर्याचा धक्काच बसतो. पहिले मी त्याला धारावीत पाठवतो. आता धारावी आपण झोपडपट्टी म्हणूनच ऐकतो, पण धारावी ही उद्योगनगरी आहे. तिथे चामड्याच्या किती वस्तू निर्माण होतात. तिथे सगळं फरसाण मुंबईचं जे आहे ते तिथे बनतं. बेकरी उद्योग तिथे आहे, कुंभारांचा उद्योग तिथे आहे, कापड उद्योग तिथे आहे. म्हणजे बाकीच्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्या तिथून माल तयार करून घेतात आणि आपलं लेबल लावून महागात विकतात. अशीच परिस्थिती आहे आज. धारावीचे बिझनेस टूर्स आहेत, टूर ऑपरेटर्स आहेत. विदेशातून लोक धारावीमध्ये टूर करायला येतात, पण हे आपल्याला माहिती नसतं. मी त्याला एकदा फुलगल्लीमध्ये पाठवतो की दादरची फुलगल्ली आहे, तू जरा बघून ये. ती फुलगल्ली सकाळी 4 ते सकाळी 8 पर्यंत सुरू असते. 300 ट्रक फुलं रोज तिथे येतात. दर मिनटाला एक ट्रक तिथे खाली होतो. 4000 दुकानं तिथे आहेत, ऑपरेटर्स आहेत. मुंबईभर फुलपोळी देणारे आणि फुलांचे हार बनवणारे, फुलं विक्री करणारे सगळे तिथून येऊन धंदा करून जातात. 4000 कोटी रुपयाचं वार्षिक उलाढाल या मार्केटची आहे. एवढे मोठमोठे उद्योग मुंबईत आहेत. मी त्याला सगळे दाखवतो आणि शेवटी मग त्याच्यात एक राजूमध्ये उत्सुकता निर्माण होते की आपणही उद्योजक झालो पाहिजे आणि तो उद्योजक होतो. पण मग उद्योजकाला एक भाषा पण असते. उद्योजकाने कर्ज घ्यावं की न घ्यावं याची पण सिस्टम असते. मग त्याला काही गोष्टी मार्केटिंग, निर्णय प्रक्रिया ह्या सगळ्या शिकाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी मी ह्या पुस्तकात मांडलेल्या आहेत. पण जसं मी सुरुवातीला म्हणाले, बिझनेसमॅन म्हटलं किंवा उद्योजक म्हटलं की आपल्यापुढे जैन, मारवाडी, गुजराती हेच येतात. तर त्यांच्याकडून अशी कुठली गोष्ट मराठी उद्योजकाने घ्यायला हवी ज्यामुळे तो या क्षेत्रात आल्यानंतर यशस्वी होऊ शकेल? बघा, 2-3 गोष्टी घेतल्या पाहिजेत. एक तर भाषा पण घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की उद्योगाची भाषा असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टींना पैसे लागत नाहीत ना त्या गोष्टी फार कष्टाने आपण करतो. म्हणजे थँक्यू, सॉरी ही इझिली आपण म्हणत नाही. पण ही उद्योगाची भाषा आहे. म्हणजे इगोने उद्योग नाही होत.
आपला एक बाणा राहिलेला आहे की मोडेन पण वाकणार नाही. आणि आपण नाही वाकत, पण अनेकदा गरज असते वाकण्याची. आणि म्हणून आता काळ बदललेला आहे. एकेकाळी तो बाणा उपयोगाचा होता. आता काय बाणा असला पाहिजे की वाकेन पण मोडणार नाही, हा बाणा आता असला पाहिजे. सॉरी म्हणून अनेक गोष्टी इझी होतात आणि त्या पुढे जातात. या सॉरीचं महत्त्व गुजराती, मारवाडी, जैन यांनी ओळखलेलं आहे आणि त्यांनी त्या सॉरीचा उत्सव केलेला आहे. म्हणजे मिच्छामी दुक्कडम असं ते त्यांचं पर्युषण पर्व संपलं की सगळीकडे मेसेज पाठवत सुटतात, फोन करतात, अरे माफ कर देना, कुछ गलती हो गई. तो मलाही फोन येतात. आणि आपण सॉरी म्हणायला सगळ्यात जास्त आपल्याला कष्ट जे पडतात नाही ते सॉरी म्हणायला पडतात. तर ही भाषा आहे उद्योगाची, ती आपण शिकली पाहिजे. दुसरं, आपण नेटवर्किंगमध्ये कमी पडतो. मला एक शेट्टी माणूस भेटला माझ्याकडे. तो एक बँकवेट घ्यायला आला. मी त्याला विचारलं सहज की पैसे कसे उभे केले, कर्ज वगैरे घेतलं काय. तर तो मला म्हणाला, नाही, आमचे एक 100 शेट्टी लोकांची BC आहे आणि प्रत्येकजण 5 लाख रुपये देतो, 5 कोटी रुपये तयार होतात आणि मग ते एका नवीन शेट्टीला हॉटेल उघडायला देतात. तर मला दिले आणि मी आता हे सुरू करतो आहे. म्हणजे हे नेटवर्किंग जे आहे ना, ही समाजाची स्ट्रेंथ आहे. ही स्ट्रेंथ आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे. असंच नेटवर्किंग जैन समाजामध्ये आहे, गुजराती समाजामध्ये आहे, मारवाडी समाजांमध्ये आहे. हा नेटवर्किंग ही स्ट्रेंथ आहे आणि ही सगळ्यांना मोठं करते. आणि जसं भाषा आहे, नेटवर्किंग आहे, तसंच कर्ज घेणे. मराठी माणूस बरेचदा घाबरतो कर्ज घेण्याला. कशाला पाहिजे कर्ज, आपल्याला काय गरज आहे कर्जाची. पण तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर कर्ज पण घ्यायला लागेल, नेटवर्किंग पण करायला लागेल आणि रिलेशन्स पण ठेवायला लागतील, ज्याच्यातून तुम्ही मोठं होऊ शकाल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण त्यांच्याकडून घेतल्या पाहिजेत. मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडलं तरच उद्योजक होऊ शकतो मराठी माणूस. खरं आहे. म्हणजे आपला माणूस ना, मराठी माणूस हा प्रामाणिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो इमोशनल आहे. मी असं लक्षात घेतलं, गेल्या 30 वर्ष मी उद्योगात आहे. इमोशननं तुम्ही बिझनेस नाही करू शकत. इमोशन ह्या बिझनेसच्या आडव्या येतात आणि इमोशनली तुम्ही डिसिजन घेतले तर ते बरेचदा चुकीचे पण होतात. त्याच्यामुळे इमोशन्सला तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. म्हणजे धंदा करताना निर्णय प्रक्रिया जेव्हा येते की दिल से की दिमाग से, असा प्रश्न तुम्हाला धंद्यात येतो, तर तेव्हा दिल से जरा बाजूला ठेवलं पाहिजे, दिमाग से तुम्हाला केलं पाहिजे. म्हणजे फ्रेंडली रिलेशन्स, कुटुंब असेल, समाज असेल, तिथे वापर तुमचा दिल से असला पाहिजे. पण बिझनेस करताना तुमचं दिमाग से असलं पाहिजे, असं माझं एक मत झालेलं आहे. बरं, पुस्तकाचं नाव आहे आणि राजू झाला बिझनेसमॅन. पण एक स्त्री म्हणून मला विचारायचं आहे, राणी बिझनेसवुमन होऊ शकते का? तिच्यासाठी, मराठी महिलेसाठी म्हणून तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली खूप महिला आपल्या इथे बिझनेसमॅन आहेत. या पुस्तकात मी 4 उदाहरणं महिला उद्योजकांची दिलेली आहेत. आणि मी तर असं म्हणेल की महिलांमध्ये स्ट्रेंथ जी आहे ती पुरुषांपेक्षा अधिक असते. तुम्ही बघा ना, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या नाही केली. तो गेल्यानंतर सगळा सांबार जो आहे तो तिनेच केलेला आहे. महिलांचा फोकस अधिक असतो, डिटरमाइंड त्या असतात आणि सिंगल माइंडेड डिव्होशनने त्या काम करू शकतात. डायव्हर्शन्स त्यांच्यात कमी येतात. फक्त आपल्या परिवारामध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांना वाव कमी दिला जातो. तू घरातून बाहेर कशी पडणार, मग तू मार्केटमध्ये वावरणार कशी, पुरुषांमध्ये कशी वावरणार. जसा पुरुष वावरतो तसा स्त्री वावरते. आणि ही आता समाजाची पण मानसिकता होत चाललेली आहे. अनेक महिला आता पुढे येत आहेत. मिनल मोहाडीकरचं मी एक उदाहरण त्याच्यामध्ये दिलं. ती म्हणजे आम्ही उद्योगिनी नावाची संस्थाच तिने काढलेली आहे आणि शेकडो महिला त्याच्यात जोडलेल्या आहेत. त्याच्या दरवर्षी एक्झिबिशन भरवतात. त्या सगळ्या महिला उद्योजकांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं एक्झिबिशन त्या भरवतात. म्हणजे इतक्या लोकांना प्रोत्साहन त्या देतात. तर
मला वाटतं महिलांना जर प्रोत्साहन मिळालं ना घरून, तर महिला चांगल्या उद्योजक आणि यशस्वी उद्योजक होऊ शकतात. आणखी एक मुद्दा आहे, उद्योग म्हटलं की त्या उद्योगाची जाहिरात करणं. आत्ता त्या मानाने ही जाहिरात करणं खूप सोपं झालेलं आहे. कसं आहे की जाहिरात आणि मार्केटिंग म्हणजे मी असं म्हणतो की दिस इज द इंजिन ऑफ द बिझनेस. म्हणजे स्पीड ऑफ द बिझनेस इज डिसाइडेड बाय द स्पीड ऑफ द इंजिन. डब्यांना काही स्पीड नसतो, त्या इंजिनला जेवढा स्पीड असेल तेवढाच स्पीडने ती गाडी धावते. आणि म्हणून मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग हे जेवढ्या गतीने धावेल तेवढ्याच गतीने तुमचा बिझनेस धावेल. आणि म्हणून आता मार्केटिंगचे तंत्र पण बदललेले आहेत. हे सगळे मी याच्यात मांडलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आपण ऐकलेलं नसतं, पण आता सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्याच्यात इन्फ्लुएन्सर्स तयार झालेले आहेत, त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात. त्यांनी एक जरी आपली पोस्ट टाकली तरी ती लाखो लोकांपर्यंत पोचते आणि बिझनेसेस मिळू शकतात. सोशल मीडिया फोकस झालेला आहे. तुम्ही त्याच्यात ॲडव्हर्टायझिंग सुरू झालेलं आहे. फेसबुक ॲडव्हर्टायझिंग ही कॉन्सन्ट्रेटेड, फोकस्ड, एरिया डिसायडेड आणि रिटर्न देणारी अशी झालेली आहे. त्याच्यामुळे आता मार्केटिंगचे तंत्र बदललेले आहेत. ते अनेक तंत्र मी याच्यात मांडलेले आहेत. आणि दुसरं मी आणखी एक सांगत असतो की निर्णय घेणे म्हणजे डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. अमेरिकेमध्ये 25,000 फेल झालेल्या कंपन्यांचा सर्वे करण्यात आला आणि या कंपन्यांची फेल झाल्याची कारणं शोधण्यात आली. 31 कारणं त्यांना मिळाली की या 31 कारणांमुळे ह्या 25,000 कंपन्या फेल झाल्या. आणि त्यातलं टॉपमोस्ट रिझन जे होतं ते नॉट टेकिंग डिसिजन हे होतं. म्हणजे डिसिजनच घेतलं गेलं नाही. डिसिजन घेतलंच पाहिजे, राईट डिसिजन घेतलं पाहिजे आणि राईट टाईमला घेतलं पाहिजे. राईट डिसिजन ॲज अ रॉंग टाईम लॉस मेकिंग आहे. म्हणजे राईट डिसिजन शुड बी टेकन ॲट राईट टाईम आणि त्याच्यामुळेच तुमचा उद्योग वाढू शकतो. असं. बरं, जाता जाता मराठी राजू आणि राणीला काय सांगाल? मी असं सांगेन की पुढचा काळ जो आहे हा बिझनेसचा आहे. तुमची म्हणजे क्षमता जी आहे म्हणजे मी असं म्हणतो की डोंट लिमिट युअर चॅलेंजेस, चॅलेंज युअर लिमिट्स. तुमच्या क्षमतांना वाव द्या, त्यांना मोकळं सोडा, फुलू द्या आणि मनसोक्त तुम्ही या उद्योगाच्या वातावरणामध्ये वावरा. आज सगळ्या गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. पैसा मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहे. मार्केटच्या संधी तुमची वाट पाहत आहेत आणि कौटुंबिक वातावरणसुद्धा आता त्याला पोषक होते आहे. आधी होतं की कशाला आपलं 9 ते 5 आपल्या याच्यात राहायचं, आता ते बदलत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे नवीन पिढीला या उद्योग करण्यामध्ये वाव अधिक आहे. चॅलेंजेस अधिक आहेत. तुम्ही चॅलेंजेस घ्या, तुमच्या क्षमतांना आव्हान द्या आणि यशस्वी व्हा. हे एक चॅलेंज तुमच्यासमोर आहे. आणि एक माणूस जर उद्योग एकाने जर केला ना तर तो त्याच्या पिढ्यांचा उद्धार करतो. नोकरी जर तुम्ही केली तर ती तुमच्यापर्यंतच राहते, पुढच्या पिढीला ती नोकरी नसते. उद्योग जर तुम्ही केला तर तुमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये ती उद्योग असतो आणि तुम्ही सगळ्या पिढ्यांचा उद्धार करणारे होता. आणि म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही उद्योजक व्हा. सर, मराठी माणसाने उद्योग क्षेत्रात यावं आणि यशस्वी व्हावं ही सगळे मुद्दे या पुस्तकात आहेत आणि तुम्ही आत्ता ते अगदी काही मिनिटांमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मराठी माणसानं जसं सर म्हणाले तसं मोडेन पण वाकडांनी हा बाणा आता सोडायला हवा. गरजेच्या वेळी वाकेन, सॉरी म्हणेन, थँक्यू म्हणेन आणि असं म्हणत म्हणत यशस्वी उद्योजक होईल असं एकंदरीत सरांच्या आता या थोडक्यात थोडा वेळ आम्ही जे बोललो त्यातनं जाणवलेलं आहे. तेव्हा असाच बाणा आपण सुद्धा अंगीकारूयात आणि पुढे जी गुजराती, मारवाडी आणि जैन अशी जी उद्योजकांची यादी आहे त्यात मराठी माणसाचं सुद्धा नाव येऊ देऊयात. या इंटरव्ह्यूमध्ये इथेच सांगते. नमस्कार.